नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांना नुकताच प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यामध्ये ज्यांनी मोठं आर्थिक योगदान दिलेलं आहे आणि पुणे शहरातल्या कुठल्याही क्षेत्रामधल्या कार्यक्रमाला जे खंबीरपणे पाठीशी उभे राहतात, तुम करो हमारे पीछे आपके, असे कृष्णकुमार गोयलजी. असेच एक प्रसिद्ध उद्योगपती ज्यांची उद्योगाची मोठी परंपरा आहे आणि एखादा उद्योग उंचीवर जातो, मग तो खाली पडतो, मग उंचीवर जातो, खाली पडतो, असं ज्या उद्योग समूहाचं कधी झालं नाही. वारंवार जो उद्योग समूह एका उंचीवरच गेला आणि त्या उद्योग समूहातल्या कुठल्याही माणसाला कधी अहंकार झाला नाही, असे संजय मालपाणीजी. व्यासपीठावर आल्यानंतर किंवा टी व्ही सिरियलमध्ये समोर आल्यानंतर काही बोलण्याआधी, काही करण्यापूर्वीच, त्यांनी काही अभिनय करण्यापूर्वीच आपण हसायला लागतो. असे सर्वांना या सगळ्या ताणतणावामध्ये सतत हसत ठेवणारे भाऊ कदमजी. की बाहेरनं आलेले हे लांडगे या देशातल्या सिंहांना आपसामध्ये भिडवतात आणि त्यांना ठार मारवतात. बाहेरच्या लांडग्यांच्याकडनं या देशातले सिंह आपसात भिडवले जाऊन ठार मारले जातात आणि लांडग्यांचं राज्य उभं होतं. शिवाजीला राज्य करायचं नाहीये. मिर्झा राजे, दिल्लीच्या सिंहासनावरती तुम्ही बसा, मी तुमचा सेनापती होतो, पण माझी एकच इच्छा आहे, दिल्लीच्या सिंहासनावरती हिंदू राजा बसला पाहिजे. दॅट इज शिवाजी. ट्राय टू अंडरस्टँड दॅट शिवाजी. आम्ही शिवाजीला पण पानचट करून टाकला, त्याच्यातली उग्रता घालवली. हे सगळं चातुर्य शिवाजी जे होतं हे विश्व मांगल्याकरता होतं, रयतेच्या सेवेकरता होतं, सर्वांच्या कल्याणाकरता होतं. त्यांनी पुन्हा हिंदू सिंहासनावरती बसू शकतो हे सिद्ध केलं. सर्वांशी लढा देऊन स्वराज्याची संस्थापना केली. स्वराज्य कसं चालवावं हे शिकवलं. स्वराज्याची निर्मिती, स्वराज्याचं संचालन हे शिकण्याकरता तुम्हाला कुठली मॅनेजमेंट शिकण्याकरता कुठे जाण्याची आवश्यकता नाहीये. जस्ट रीड शिवाजी, स्टडी शिवाजी अँड यू विल नो ऑल मॅनेजमेंट. सगळं काही तुमच्या लक्षात येईल. मॅनेजमेंटचं सर्वात मोठं पुस्तक महाभारत आहे आणि या महाभारताचं श्रवण शिवाजी महाराजांना लहानपणापासून घडलेलं होतं. अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी पर्यावरण विभागाचे प्रमुख आणि युवा भारतीचे संस्थापक अध्यक्ष रामदास मारणे यांच्या नेतृत्वाखाली गाडेवाडी उरवडे येथील अनिकेत सेवाभावी संस्थेत वृक्षारोपण आणि स्नेहभोजन असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये रामदास मारणे यांच्या पुढाकाराने अनिकेत सेवाभावी संस्था येथे कडुनिंब, जांभूळ, अर्जुन आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. ही संस्था जे मतिमंद मुलं आहेत त्यांच्याकरता शाळा चालते आणि अशा ठिकाणी दुर्गम भागात हा कार्यक्रम करण्यात आला. तुझको कभी ना
तुझसे कभी ना बना लेना आँखों का तारा, तू ही है रखवाला मेरा। ऐसी दे अंदर में शक्ति, हर हाल में मुस्कुराऊं। ऐसी दे अंतर में शक्ति, हर हाल में मुस्कुराऊं। आए समय चाहे कैसा, तुझको कभी ना भुलाऊं। आए समय चाहे कैसा, तुझको कभी ना भुलाऊं। रहूं दूर तुझसे कभी ना बना लेना आँखों का तारा, तू ही है रखवाला मेरा। ऐसी दे अंदर में शक्ति, हर हाल में मुस्कुराऊं। ऐसी दे अंतर में शक्ति। पुण्यातून नुकतेच निवडून गेलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यावेळेला पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि त्यांच्या खांद्यावरती हात ठेवून त्यांची पाठ थोपटली. त्या कार्यक्रमाचं आलेलं हे व्हिडिओ चित्र आहे. उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। उदय की इन किरणों को ये बादल क्या रोकेंगे, ये तो है तपती ज्वाला, आग में क्या झोंकेंगे। बादलों को चीर करके ये धरती रोशन करेगा, उदय होगा, उदय होगा, रोके ना रुकेगा, उदय होगा, उदय होगा, अंबर भी झुकेगा, उदय। रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे रशियन फेडरेशनच्या निमंत्रणानुसार महाराष्ट्र विधानमंडळाचे उच्चस्तरीय शिष्टमंडळ हे 5 ते 9 जून रशियाच्या अभ्यास दौऱ्यावरती गेलेले आहे. यावेळेला अनेक सांस्कृतिक सामाजिक कार्यांची देवाणघेवाण आणि त्या पद्धतीचे करार करण्यात येणार आहे. या प्रसंगी राहुल नार्वेकर, नीलम गोरे आदी मंडळी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आहेत. Thanks a lot, Roselia Innova and all the delegates for giving me opportunity to share my views and actions what should be taken in the future regarding development strategies, how mega trends impact women's economic potential. Though I have got very few minutes, I would like to take a report very fast and come to the currently what is being done in India. First of all, I remember before 30-40 years ago when we started about talking to self-help groups, economic empowerment of women, and the issue of globalization and what impact it will have on women's life. There was a discussion in all the developing world that poverty and the criminalization of the poverty is the face of the globalization. However, there was also a trend of certain researchers who said that globalization is a two-way sword. At one point, it may be definitely hazardous for poor women, but on the other hand, it may give opportunities. I think we are at a crossroads now that the globalization has given different type of opportunities. However, if we try to look it in a mega way, at the same moment, we have to also see what we have been achieving. At this moment, here the St. Petersburg International Economic Forum has provided us opportunity to, while going ahead, what needs to be kept in mind. But let us not also forget the lessons, what we have been learned in global women's movements and the forums, where I would like to mention Commission on Status of Women, which happens in United Nations every year, and from 8th March, International Women's Day, to Nairobi Conference, to conference in Beijing for
Youth World Wellness Conference, there has been couple of action plans, and every year there has been documents which are answerable by the governments to the women all over the world. So how many women really are working on this issue that we have to ourselves assess instead of I saying something. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत. देशामध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांची एकमतानं निवड करण्यात आली आहे. पण त्याचबरोबर पूर्वी 3 वेळा ज्यांच्याबरोबर मोदींनी सरकार बनवलं होतं ते म्हणजे नितीश कुमार, आणि ज्यांच्याबरोबर 2 वेळा सरकार बनवण्याचा प्रयत्न झाला ते चंद्राबाबू नायडू यांच्याबरोबर जुळवून घेऊन डावीकडे आणि उजवीकडे दोघांनाही त्यांनी उभं करून त्यांची सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. एकूणात 12 आघाडीची लोक त्यांच्या बरोबर आहेत, आणि आता यापुढचा काळ हा मोदींकरता कठीण काळ असण्याची शक्यता दिसून येते, कारण त्यांना या दोघांच्या संमतीनं जावं लागेल. त्याचबरोबर शिंदेच्या गटाला किती मंत्रिपदे येणार, प्रत्येकाच्या गटाला किती मंत्रिपदे येणार, मुळात एकूण मंत्रिपदं किती आणि त्याची विभागणी कशी करायची हाही एक मोठा प्रश्न आहे. एकंदरीतच आलेल्या निवडून जी सदस्य आलेत त्याच्यामध्ये किमान 200 सदस्य हे पहिल्यांदा निवडून आल्याचं एकंदरीत चित्र दिसून येत आहे. त्याच्यामुळे या पुढचा कार्यकाळ हा मोदींकरता अतिशय कठीण असेल असं जाणवतं. तथापि त्यांच्याकडे असलेले धुरींधर, त्यांचे राजकारणी, विचार करणारी माणसं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि प्रशासन याच्या सहकार्याने ते कार्यकाळ पूर्ण करतील का हाही एक महत्वाचा विषय चर्चेला. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.